नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ढिड्डी। तर एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे आपल्याला। त्यानंतर पोहे खायच्या चमच्यानी 4 चमचे तांदळाचं पीठ, तुम्ही या जागी बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर 1 वाटी दही आंबटच घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये जाणार आहे भरपूर सारी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण। जास्त बनवायची असली तर क्वांटिटी जास्त घ्यायची आहे आपल्याला। आणि त्याचबरोबर इथं चवीनुसार मीठ, जिरे, हिंग आणि हळदी पावडर हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि एकजीव करून घेणार आहोत आपण। तर एकजीव करून झालेला आहे। यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर पातळ करून घ्यायचं आहे। तर यामधल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत आणि बॅटर असं पातळ बनवायचं आहे। तर बॅटर मधल्या सर्व गुठळ्या मोडून झालेल्या आहेत। त्याचबरोबर अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर मी तयार केलेलं आहे। तर आता आपण ढिड्डी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि ते छान गरम करून घेतलेला आहे। त्यावर थोडंसं तेल सुद्धा मी हलकसं पसरून घेतलेलं आहे। तर आपण आता ढिड्डी टाकूया त्या। तर या ढिड्डीने पोट मात्र नक्की भरते, पण मन अजिबात भरत नाही। चवीला अप्रतिम होतात ही ढिड्डी। तर एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हव्या त्या साईजमध्ये पातळ, जाड, ज्या साईजमध्ये तुम्हाला आवडत असेल त्या साईजमध्ये बॅटर हे टाकून घ्यायचं आहे आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर या ढिड्ड्यासोबत खायला कुठलीही चटणी लागत नाही किंवा कुठली भाजी लागत नाही। तर छान एक साइड आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर एक साइड आपले छान असं खरपूस भाजले गेलेलं आहे। तर आपण पलटून घेणार आहोत। तर इथं बघू शकता अतिशय छान असं आपलं ढिड्डं तयार झालेलं आहे। तर दुसऱ्या साइड सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत। तर मस्त होतात ही ढिड्डी, एक वेळेस नक्की ट्राय करा। अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा ढिड्डी बनवून घेणार आहोत। तर दुसरं सुद्धा ढिड्डं आपलं टाकून झालेलं आहे। तर याला सुद्धा आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत। तर दुसऱ्या साइड आपण छान असं परतून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकता ढिड्ड्याचं टेक्स्चर अतिशय छान असं आपलं ढिड्डं तयार झालेलं आहे, जाळीदार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा ढिड्डी बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली सर्व ढिड्डी बनून झालेली आहे आणि साधारण एवढ्या पिठामध्ये 7 ढिड्डी बनतात। तर सर्व करून घेणार आहोत। तर रेडी झालेली आहेत आपली ढिड्डी। एवढी टेस्टी बनलेली आहेत की मी दाखवायला फक्त 3च उरलेली आहेत। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।